मनोज झरांगे पाटील म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे हे नाव, हे वादळ कोण येतो. म्हणजे हा माणूस जंतर मंतरवर गेला आणि जंतर मंतरवर गेल्यानंतर हा माणूस काय बोललाय तो एकदा बघाच. जर या पुढच्या काळात कधी सरकारकडून जर आता हल्ला विद्यार्थ्यांवरती करण्याचा प्रयोग जर सरकारने केला, यांचा महाराष्ट्रासह राज्यात फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, या माणसाचं आहे का, हा माणूस वैतागला, चिडला ना, ह्याच्या डोसक्यात काय आलं हा जरा आहे, ह्याच्या डोसक्यात काय आलं ना, हा सगळं आहे ना अख्खा मराठा मोर्चा दिल्लीत घेऊन येईल. अरे बाबा एका इशाऱ्यावर पोरं येते त्याच्या, एका इशाऱ्यावर मग अवघड होईल मग दिल्लीवाल्यांचं. मग सगळेच रस्ते जाम. आत्ता फक्त जंतर मंतर जाम आहे, सगळंच जाम होईल. आणि बघतोय मजा येईल. डेंजर हॅकर माणूस आहे या माणसाचं, हा नादच खुळ आहे. मग एकेकाला फिरून देणार नाही कुठं. हा बोलला, हा पण व्हिडिओ बघा. आमचे लेकरं गोरगरिबाच्या खेड्यातून आले, इथं तुम्ही आमच्या लोकांना जीव घालायचं सोडून दांड्याने मारायला लागला. तुम्हाला कशी सुट्टी देणार राव? निवडून देणारे आमचे मायबाप आहेत तिकडं देशात, आणि ज्या मायबापांनी निवडून दिलं त्यांच्याच पोरांना पोरींना तुम्ही इथं मारायला लागलात. शांत बसणार कसे? क्षत्रिय मराठीत आम्ही शांत नाही बसू शकत. हा माणूस असं का बोलतोय? तेव्हा त्या माणसाने ह्याचं पण उत्तर दिलं, ए हे तुम्ही आमच्या पोरांची टाळकी फोडताय ते चालतं वय? मी टाळकी फोडल्यानंतर बोललोय. आमच्या पोरांची टाळकी, तुमचं कुणी तर टाळकं फोडलं तर तुम्ही दगड नाही मारणार? काय उत्तर दिलं मीडियावाली शांत समोर. हे असं पाहिजे भाऊ. हा माणूस तिथून जर बसला तर अवघड होऊन जाईल. त्याच्या आधी काहीतरी तोडगा काढा. एका हरामखोरला वाचवण्यासाठी हे सगळं चाललंय. पहिल्याच दिवशी जर असं ह्याला हाकलून दिला असता, या कोण देव धर्मेंद्र माणूस आहे, एवढा अख्खा भारतात राडा झाला नसता ना. आता अंगलट आलेलं आहे. आता म्हणतायत मीटिंग करू, चर्चा करू. काय निष्पन्न होणार नाही या मीटिंग चर्चेमधून असं मला वाटते. कारण की जयगन शिकरे का ईगो हट कर रहे तुम लोग.